फक्त एवढंच टेन्शन आहे, कोणी आम्हाला पकडावं नाही. 2 दिवस झालं तू पातलं खातोय, आज पाकातलं खाणार. या चांगलं चांगलं जेवायला बाबू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण उठले आहे प्रयागराज मध्ये. काय सकाळी मस्तपैकी आम्ही आता फ्रेश झालोय आणि आता आम्ही थोडासा नाश्ता करणार आहे आणि मग जाणार आहे अमृत स्नानसाठी. सकाळीच हे थोडेसे जाऊन आले, बघितलं त्यांनी रथ वगैरे चालले होते बाबा लोकांचे, साधू लोकांचे. आणि आता आम्ही जरा बघतोय की आम्हाला काय बघायला मिळतंय का. ते बघून झाल्यावरती मस्तपैकी आम्ही स्नानाकडे जाणार आहे. सध्या तरी आम्ही आता चाललोय जिथं बाबा लोक असे चाललेत अमृत स्नानसाठी. ते बघूयात, मग चहा वगैरे पिऊयात. चला. तर मित्रांनो, आम्ही आता मस्तपैकी नाश्ता केलाय सगळ्यांनी त्या भंडाऱ्यामध्ये आणि तुपातली खिचडी होती, 1 नंबर होती. त्यानंतर आता आम्ही आता स्नान करायला चाललोय. हे काय सगळे सामान घेतलं का रे? येस. आणि मोहित पण राहिलाय ना. जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे इथं. आज मेन स्नान आहे, अमृत स्नान, त्यामुळे एवढी गर्दी आहे. पंचमीचं स्नान येतं, खूप असं महत्वाचं स्नान आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे आज. खूप 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 गर्दी आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो त्या साईडला एकदम गर्दी आहे. जी लोक स्नान करून झाली ते परत येतात, ते बाबा लोक. आणि अजून पण तिथपर्यंत आहे मित्रांनो. एकदा संगमवर पोहोचलं की तुम्हाला अजून सगळी गर्दी दाखवतो. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. चलो. जसं की तुम्ही पाहिलं मित्रांनो, लय गर्दी इथं. एवढी गर्दी ना, भयानक गर्दी, काही सांगता येत नाही. पाणी पण जरा थोडंसं दूषित झालेलं आहे, आता गढूळ झालेलं आहे. कारण हा जरा आता लांब जाऊन तिकडे बघूयात की काय होतंय. कारण एवढ्या गढूळ पाण्यात तर आम्हाला जायची इच्छा नाहीये. टिपा पूल पाशी चाललोय, बघू जर तिथं स्वच्छ पाणी असेल थोडं तर करूया. स्टार्टिंग तिथून होती त्यामुळे स्वच्छ पाणी असेल. येस, हे इथं थांबले बघा. तर फायनली मित्रांनो आमचं स्नान झालेलं आहे मस्तपैकी. आणि आम्ही गंगाजल पण घेतलेले घरच्यांसाठी भरपूर. घरच्यांसाठी आमची पाप जास्त झाली. हा, त्यामुळे जरा कसं कॅन घेतलेले आहेत 5-5 लिटरचे. आता कपडे तेच घातले, फक्त जाऊन चेंज करायचे. पण एकदम मस्तपैकी स्नान झालेलं आहे आणि मस्त तुपातलं जेवण करायचंय. भूक लागली खूप योगी बाबांच्या आखाड्यात. येस. चलो. खूप चालायला आहे मित्रांनो, खूप 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 म्हणजे खूप. सकाळी जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा एवढं काही वाटलं नाही, कारण की माझे मित्र माझ्या सोबत होते. पण आता आलो तर खूप चालायला आहे. तुम्ही पण जर येणार असाल तर चलायची तयारी ठेवा.
आत्ताशी फायनली मी पोहोचलो इथं आमच्या आखाड्यावर. अजून सगळे माझे मित्र लांबच आहेत, मागच आहेत. तर मित्रांनो आमचं मस्तपैकी जेवण झाले. मी चेंज वगैरे केलेत, कपडे सगळं झाले आणि आता सगळे रेडी आहेत निघण्यासाठी. चलो जल्दी फास्ट. श्रीराम माय चॉईस लायक्रा. चला लवकर चला. मंदिर गांगुली शिवालय. तर आता आम्ही कुंभमेळा सोडलेला आहे, म्हणजे आखाडे जे आहेत मित्रांनो, मेन आखाडे ते आम्ही सोडलेले आहेत. आता आम्ही परत प्रयागराज या शहराकडे चाललोय. पण परत एकदा कालच्या सारखंच आम्हाला चालत 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 जावं लागतंय. तर बघूयात आम्हाला आता किती टाइम लागतोय. तर फायनली मित्रांनो आम्ही मस्तपैकी गाडी पकडून 2 गाड्या चेंज करून फायनली आम्ही आता पोहोचलोय जिथं, म्हणजे एकदम ऑलमोस्ट जवळ आलोय आमच्या 4 व्हीलरच्या, जिथं आम्ही पार्क केली गाडी. आणि बाकीची पोरं इकडे तिकडे अजून आहेत, ते लय लांब गेले कुठेतरी. पण आम्हाला इथं आता अक्षय आणि आप्पा भेटलेले. एकदम बरोबर आलोय आपण. काऊस ते तिकडे गेलेत लांब. त्याला मी म्हणत होतो काउशाला. त्यांनी काय केलं माहिती का, ब्रिज आहे असा, ब्रिज असा आहे ना, आपण वर चढून ब्रिज वर आलो का नाही, ते सरळ गेले संगमाकडं. जरा आखली का भाग कमी आहे का. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय गाडीमध्ये आणि सगळे थकलेले आहेत, कसे वसे करून सगळी पोर आलेली आहेत इथं. आणि आम्ही आता निघालेलो आहे अयोध्याकडे. अयोध्यात ना, येस. आता थोडाच 4 तासाचा प्रवास आहे, पण आता किती वेळ लागतो काय माहित नाही. प्रभू श्री रामचंद्र की जय. आम्ही मस्तपैकी इथं बाथरूमला थांबलो होतो आणि इथं एका लग्नात त्यांनी आम्हाला मस्तपैकी जेवायला बोलवलेलं आहे. लग्नामध्ये फक्त एवढंच टेन्शन आहे, कोणी आम्हाला पकडावं नाही. 2 दिवस झालं तू पतलं खातोय, आज पाकातलं खाल्लं. नाचू आणि माहोल करून टाकू. फक्त व्यवस्थित मागत आपलं तोंडाकडे बघतात हे. या चांगलं जेवायला बाबू. बघून घ्या मित्रांनो, एवढा भारी मेनू आहे आज आमच्या नशिबात. ते कळलं नाही कसं काय, पण आता आहे. आणि मस्तपैकी एकदम भारी जेवण भेटले आम्हाला इथं आता. 1 नंबर जेवण आहे. येस अरे बिन बुलाए मेहमान गाइस, बिन बुलाए मेहमान. भैया इनके वीडियो को लाइक कर दीजिए. और मैं यूट्यूब पे भी डालूंगा, आप भी और आपको वो वीडियो में तो आपको व्हाट्सएप पे नहीं देगा. और हमारा यूट्यूब चैनल है, इसको बस लाइक कर दीजिए, शेयर कर दीजिए. थोड़ा बर्थडे बॉय. तर मित्रांनो सकाळचे वाजले 4:30 पावणे 5. आम्ही आता आलेलो आहोत अयोध्यामध्ये. तसं आम्ही मागाशी चाललेलो आहे
आणि मस्तपैकी आम्ही इथं गाडी लावली आणि आम्ही आता राहायला एक PG पाहिलेलं आहे. घरगुती रूम्स आहेत इथं. सगळ्यांच्यावरून झालं की आम्ही मस्तपैकी श्रीरामांच्या मंदिरात जाणार आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळे रेडी झालेले आहेत इथं या ठिकाणी मंदिरात जायला. राम मंदिर रामला दर्शन आपण घेऊ आता लवकरच. आणि त्याच्या पुढे कुठं आपल्याला हनुमानगडीला जायचं पहिलं. मग आता आपण चाललोय हनुमानगडीला हनुमानगडी आणि मग राम मंदिराला जाणार ना. जय श्रीराम. चला 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 लवकर चला. घाई करा घाई करा घाई करा. आम्ही आता चाललोय हनुमानगडीला. एकदम मस्त आणि थंड वातावरण आहे. गल्लोगल्ली मंदिरं आहेत. चहा कसा आहे मित्रांनो? आम्ही आता हनुमानगडीच्या इथं आलेलो आहे मंदिराजवळ आणि इथं तुम्ही भक्तांची गर्दी बघू शकता. एकदम मस्तपैकी आता दर्शन झालेलं आहे आमचं. आणि खूप गर्दी होती पण लवकर झालं. गर्दी लवकर लवकर पुढे सरकत होती पण आतमध्ये काय काढता आलं नाही व्हिडिओ कारण की गर्दी असल्यामुळं. तू काढला का? बरं ठीक आहे, मग ते आपण ॲड करूयात. आणि आता आपण जाणार आहे राम मंदिरात. तर अशीच गर्दी असावी पण लवकर लवकर झालं पाहिजे दर्शन. लय गर्दी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या मागं. पहिल्यांदा असं काहीतरी एक्सपिरियन्स करतोय. तुम्ही पण या. मागच्या वर्षी उद्घाटन झाले रामलल्लाच्या मूर्तीचं. घराच्या बाहेर निघा, जग फिरा, भारत फिरा. वन लाईफ बेबी. आणि हॉटेल समाधान पैसे सगळीकडे जावा पण हॉटेल समाधान सारखं जेवण कुठं नाही भेटणार. अरे काय. आणि आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे मित्रांनो. ऑलमोस्ट. जय श्रीराम. हा एंट्री गेट आहे. जय श्रीराम. आम्ही ऑलमोस्ट आता मंदिरात आलेलो आहे मित्रांनो. पण इथं आता आम्हाला असं कळतंय की आम्हाला फोन आणि चप्पल वगैरे ठेवावी लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी आता फोन आणि चप्पल ठेवणार आहे. बघूयात काय होतंय. कदाचित फोन ठेवावा लागेल त्यामुळे शूट करता येणार नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे राम मंदिर आणि खूप गर्दी. आज खूप गर्दी आहे. मंगळवार पण आहे. फायनली मित्रांनो राम मंदिराचं दर्शन झालेलं आहे. एक नंबर दर्शन झालं. आम्ही एवढी भारी मूर्ती पाहिली ना जवळून. एवढी एकदम प्रभावित आणि पॉझिटिव्ह मूर्ती. येस. आणि लय क्लास होती. लय क्लास. लय मजा आली. एकदम मन प्रसन्न होऊन गेलं. मोबाईल फक्त नेता आला नाही आणि तुम्हाला दाखवू शकलो नाही मी काय आहे त्यातमध्ये. मित्रांनो आता आम्ही सगळ्यांनी चेंज करून घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी मस्तपैकी थकून हारून खूप ऊन पडलेलं आहे आता. आणि आम्ही आता मस्तपैकी गाडी काढून निघालेलो आहे वाराणसीकडे. ते काल तर आम्हाला लागले 10 तास 200 किलोमीटरला. पण आता पण 220 आहे. आज 12 तास लागतील असं वाटतंय. तर मित्रांनो आम्ही आता जेवायला थांबलेलो आहे. खूप भूक लागली आम्हाला आणि एका ढाब्यावर थांबलोय आता आम्ही. अर्धे जण इथं बसलेत आणि अर्धे जण तिकडे बसलेत. तर वाराणसीला काय करायचं आपल्याला आज? वाराणसीला आपल्याला खूप सारे घाट जेवढे काय असतील घाट फिरायचे. आपल्याला जे पाहिजे ते खायचंय पहिले. तिथं जे स्पेशल आयटम खायचे आहेत आपल्याला. ओके. आणि त्याची जबाबदारी सगळी आप्पाची. आप्पा त्याची जबाबदारी घेणार आहे. मी घेतलेली ऑलरेडी घेतलेली. वैष्णवी स्वीटचा मला येऊ खायचं आहे. काशी चाट, भांडारची टोमॅटो चाट खायची आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्यावरती विश्वास ठेवा. तुझ्यावर विश्वास आहे आम्हाला म्हणूनच आम्ही सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली. थकली आहेत थोडीशी पण एकदम एक्सायटेड आहेत वाराणसी फिरायला. सगळे घाट, गंगा आरती. मेन गंगा आरती बघायची. गंगा आरती मेन हे सगळं बघायचंय. आणि काशी विश्वनाथ. तर मित्रांनो आम्ही
आम्ही दुपारी 3:30 वाजता जेवण करून निघालो होतो. तिथून आम्हाला 4 तासाचा प्रवास होता वाराणसीचा. पण आता 4.5 तास झाले तरी पण आम्ही अजून काही पोहोचलो नाहीये, कारण की खूप ट्रॅफिक लागले आम्हाला. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक लागले. एकाच जागी आम्ही जवळजवळ काहीतरी केली 2 तास होतो. मी तेव्हा झोपलो होतो पण हे सगळे जागे होते. त्यामुळे अजून आम्ही आत्तापर्यंत पोहोचलो पाहिजे होतो पण काय पोहोचलेलं नाहीये. म्हणून आमची सगळी प्लॅन फिस्कटत आहे. म्हणजे आमचा मोस्ट ऑफ द टाइम नुसता ट्रॅव्हल करण्यातच जातोय. मला काही समजतच नाही काय. बाकी ट्रिप तर 1 नंबर होती. बाकी पण गर्दी भरपूर आहे. 1 तास अजून 1 तास आहे. मग 1 तासानंतर आम्ही वाराणसीत पोहोचूयात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि मला चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत आम्ही पोहोचतो. जुन्नर मध्ये एकच भाग